विद्यार्थी मित्र, आपण अभ्यासत आहोत ताऱ्यांची जीवन यात्रा हा पाठ. आणि याबद्दल आपण या पाठामध्ये तारे म्हणजे काय याबद्दल जाणून घेतलं. आज आता आपल्याला ताऱ्यांची निर्मिती कशी होते याबद्दल अभ्यासायचे. आपल्या लक्षात आलं, आपल्या आकाशगंगेमध्ये अनेक प्रकारच्या ताऱ्यांचे समूह असतात आणि या ताऱ्यांच्या समूहालाच आकाशगंगा म्हणतात. यामध्ये दीर्घिका किंवा आकाशगंगा याचे आपण प्रकार अभ्यासले. 3 प्रकारच्या दीर्घिका किंवा आकाशगंगा असतात आणि यामध्ये पृथ्वी हा एक या विश्वातला एक ग्रह आहे. पृथ्वी हा एक ग्रह आहे आणि या ग्रहासाठी सूर्य हा असामान्य तारा आहे. परंतु सूर्याचा या अवकाशामधला जर आपण विचार केला तर 100 अब्ज ताऱ्यांपैकी एक सामान्य तारा असा सूर्याचा उल्लेख झालेला आहे. म्हणजे काय तर सूर्य हा अवकाशातील एक लहानसा तारा आहे. आता लहानसा आहे याचा अर्थ याच्यापेक्षा लहान नाहीत का? याच्यापेक्षा कितीतरी लहान तारे देखील आहेत आणि कितीतरी मोठे सुद्धा तारे आहेत. आणि मग हे तारे म्हणजे काय? तारे हे स्वयंप्रकाशित खगोल असतात किंवा हायड्रोजनच्या स्वयंप्रकाशित ढगांनाच तारे म्हणतात. त्याचबरोबर आपल्याला दुसऱ्या शब्दात ताऱ्यांचं वर्णन आपण केलं. तारा म्हणजे एक विशाल अवकाशातील स्वयंप्रकाशित तुकडा आहे. आणि हा स्वयंप्रकाशित तुकडा का आहे तर याचा अंतर्भाग हायड्रोजन पासून तयार झालेला आहे. याच्या अंतर्भागामध्ये हिलियमची अणुकेंद्रक तयार होतात आणि हे हायड्रोजनचं हिलियमच्या अणुकेंद्रकामध्ये रूपांतर होत असताना मोठ्या प्रमाणात उत्सर्जित झालेली उष्णता ऊर्जा आपल्या पृथ्वीपर्यंत येऊन पोहोचते आणि या उष्णता ऊर्जेच्या आधारे पृथ्वीवरच्या सगळ्या जीवसृष्टीचं जीवचक्र चालू आहे. इथल्या वनस्पती, इथले प्राणी या सूर्यप्रकाशाचा उपयोग करूनच जीवन जगतात. त्याचबरोबर इथं जीवाश्म इंधनाचे जे साठे झाले ते जीवाश्म इंधनाचे साठे सुद्धा याच सौर ऊर्जेवर आधारित आहेत. हे आपण अभ्यासलं. आता आपल्याला माणसाचा जर विचार केला तर ज्यावेळी माणसाचा पृथ्वीवर जन्म झाला त्या कालखंडापासून किंवा तेव्हापासून माणसाला या अवकाशाबद्दलचं कुतूहल आहे आणि माणूस अवकाशाकडं त्या चिकित्सक नजरेनं किंवा त्या उत्सुकतेपोटी अवकाशाचं निरीक्षण करत होता, पाहत होता. आणि ज्यावेळी दुर्बिणीचा शोध लागला त्यावेळी अनेक रहस्य उलगडत गेली. याचा अर्थ आता सगळी रहस्य उलगडली आहेत का तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. आणखी कितीतरी रहस्य उलगडायची बाकी आहेत. आपल्याला काही छोट्या अल्प गोष्टी ज्ञात आहेत आणि त्या ज्ञात गोष्टींच्या आधारेच आपण प्रगती झाली किंवा आपण विकास केला, आपण अवकाश तंत्रज्ञान शोधून काढलं असं म्हणत आहोत. आपण पृथ्वीवर राहणारी माणसं आहे आणि पृथ्वीवरून अवकाशाचं निरीक्षण केलं असता साधारणपणे 4000 पेक्षा जास्त तारे आपल्याला आपल्या पृथ्वीवरून उघड्या डोळ्यांना दिसू शकतात. आणि त्यामधला सूर्य हा अवकाशामधला एक सामान्य तारा आहे आणि जरी तो सामान्य असला तरी आपल्या दृष्टीने मात्र असामान्य आहे. आपण सूर्याच्या अंतर्भागाबद्दल अभ्यासलं. सूर्याच्या अंतर्भागात 72% हायड्रोजन आहे तर 26% हेलियम आहे आणि 2% इतर घटक आहेत. आता त्या इतर घटकामध्ये कोणकोणते इतर घटक आहेत? त्या इतर घटकामध्ये 1.5% कार्बन आहे. 1.5% कार्बन, निऑन आणि नायट्रोजन आहे तर 0.5% लोखंड आणि इतर काही मूलद्रव्य आहेत. आणि पृथ्वीपासून सूर्य हा सर्वात जवळचा तारा आहे हे आपण जाणून घेतलं. म्हणजे काय? तारा हा एक तप्त वायूचा गोळा आहे हे आपल्या लक्षात आलं. मग हे तारे कसे काय बरं निर्माण झाले असतील? हे विश्व तर अफाट आहे. या अफाट विश्वामध्ये असे सूर्यासारखे अब्जावधी तारे आहेत आणि 100 अब्ज ताऱ्यापैकी सूर्य हा अवकाशामधला एक सामान्य तारा आहे. आपण या सूर्याच्या वस्तुमानाबद्दल अभ्यासलं. जरी सूर्य अवकाशामधला असामान्य असला, अवकाशामधला सामान्य असला तरी आपल्यासाठी तो असामान्य. कसं काय असामान्य? कारण पृथ्वीच्या तुलनेमध्ये सूर्य हा 13 लाख पट मोठा आहे. सूर्याचं वस्तुमान 2 × 10⁻30 किलोग्रॅम, 2 × 10⁻³ किलोग्राम एवढं मोठं वस्तुमान आहे.
सूर्याची त्रिज्या देखील 6,95,700 किलोमीटर इतकी प्रचंड मोठी त्रिज्या आहे. आणि तापमानाचा जर विचार केला तर 6,000 अंश सेल्सिअस तापमान आहे किंवा 5,800 केल्व्हिन इतकं सूर्याचं तापमान आहे हे पृष्ठभागावरचं. तर सूर्याच्या अंतर्भागामधलं टेम्परेचर किती आहे? 1.5 × 10⁷ केल्व्हिन म्हणजे 1.5 × 10⁷ केल्व्हिन इतकं तापमान सूर्याच्या अंतर्भागामध्ये. आणि सूर्याचं वय जवळपास 4.5 अब्ज म्हणजे 4.5 अब्ज वर्षापूर्वी पासून सूर्य जसा आहे तसा आहे. या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर आपल्या मनामध्ये निश्चित हा प्रश्न तयार होतो. मग 4.5 अब्ज वर्षापासून सूर्य आहे तसाच आहे आणि पृथ्वीवरच्या माणसांना मात्र 100 वर्ष आयुर्मान असताना सुद्धा कधीही 100 वर्षाच्या आत जन्मल्यापासून मरेपर्यंतचा मधला जो कालखंड आहे त्याच्यामध्ये कधी आपला असतं होऊन जातो. असं का? एवढे बदल आपल्यामध्ये का झाले? आणि मग सूर्यामध्ये असा कसा काही बदल झाला नाही? मग ह्या ताऱ्यांची निर्मिती कशी होत असली पाहिजे हा आपल्या मनामधला कुतूहलाचा प्रश्न आहे. आता आपण जर या आकाशगंगेचा विचार केला तर आकाशगंगेमध्ये 98% भागामध्ये तारे आहेत आणि 2% भाग हा धुळींनी व्यापलेला आहे किंवा धुळींचे प्रचंड मेघ तयार झालेले 2% भागामध्ये. म्हणजे हा 2% उर्वरित भाग आहे. त्या उर्वरित भागांमध्ये धूळ आहे किंवा 2% भागांमध्येच या ताऱ्यांशिवाय बाकी काहीतरी आहे. आणि या आकाशगंगेलाच आपण दीर्घिका म्हणतो. दीर्घिकेमध्ये ताऱ्यांमध्ये असलेली जी मोकळी जागा आहे त्या मोकळ्या ठिकाणी वायू आणि धुळीचे प्रचंड लोट आहे. मोठमोठे ढग तयार झाले आहेत याच्यामुळं. आणि हा उर्वरित भाग धुळींनी व्यापलेला आहे. तिथं धूळ आहे आणि हा जो धुळींनी व्यापलेला भाग आहे त्या धुळींनी व्यापलेल्या प्रचंड मोठ्या ढगांनाच याला आंतरतारकीय मेघ म्हणतात. हे आंतरतारकीय मेघ या आकृतीत दाखवल्याप्रमाणे हबल नावाची एक दुर्बीण, या दुर्बिणीनं टिपलेलं हे प्रकाश चित्र आहे. प्रकाश चित्र आपल्याला छायाचित्र माहिती आहे. हबल दुर्बिणीनं टिपलेलं हे प्रकाश चित्र आहे. आता प्रकाश चित्र म्हणजे काय? ज्यावेळेस आपल्याला एखादं खूप दूरचं अंतर मोजायचं असतं. पण साधारणपणे अंतर मोजण्यासाठी मीटर किंवा लहान असेल तर सेंटीमीटर, फूट, इंच याचा उपयोग करतो. त्याच्यापेक्षा मोठं असेल तर किलोमीटर. परंतु फार मोठी जर अंतर असतील तर फार मोठी अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष या एककाचा उपयोग केला जातो. मग काय असतं हे प्रकाश वर्ष? प्रकाश वर्ष म्हणजे काय? तर प्रकाशाला एका वर्षामध्ये अंतर किती कापून जाता येतं ते अंतर म्हणजे एक प्रकाश वर्ष. म्हणजे एक प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशानं एका वर्षात पार केलेलं एकूण अंतर, याला एक प्रकाश वर्ष म्हणतात. आणि हा प्रकाशाचा वेग साधारणपणे 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद असतो. आता 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद जरी म्हटलं तरी हा कमी आहे का वेग? आपल्याला ताशी 90 किलोमीटर 100 किलोमीटर वेगानं गाडी चालवल्यानंतर वाटतं फार वेगानं गाडी चालली. तासाला 100 किलोमीटर आणि मग प्रकाश एका सेकंदामध्ये किती किलोमीटर जातो? 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. म्हणजे प्रकाशाचा वेग किती प्रचंड आहे ही कल्पना आपल्याला यावरून येते. आपल्याला सांगताच येणार नाही अमुक वाहना इतका वेग आहे किंवा वाऱ्या इतका वेग. वाऱ्याचा सुद्धा इतका वेग नसतो. म्हणजे प्रकाशाचा वेग कितीतरी पट वाऱ्याच्या वेगापेक्षा आपल्या पृथ्वीवर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेनं किंवा विमानापेक्षा सुद्धा कितीतरी पट अधिक आहे ही बाब आपल्याला यावरून लक्षात येते. आणि मग हे एवढं मोठं अंतर आणि इतका मोठा या प्रकाशाचा वेग, मग आंतरतारकीय मेघांमध्ये अंतर कमी असतं का जास्त असतं याची कल्पना आपल्याला यावरून येईल. एक प्रकाश वर्ष म्हणजे काय? एक प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशानं एका वर्षात पार केलेलं एकूण अंतर. आणि हे अंतर किती असतं? एक प्रकाश वर्ष बरोबर असतं 9.5 × 10⁻12 किलोमीटर म्हणजे 9.5 × 10⁻12 किलोमीटर. म्हणजे या आंतरतारकीय मेघांमधलं अंतर पार करून जाण्यासाठी प्रकाशाला एका वर्षात 9.5 × 10⁻12 किलोमीटर इतकं अंतर पार करून जातो प्रकाश. तितका वेळ लागतो प्रकाशाला. तर मग
या दोन आंतरतारकीय मेघांमधलं अंतर कमी आहे का जास्त आहे, याबद्दल जर आपण विचार केला तर आपल्या ही बाब लक्षात येईल की दोन आंतरतारकीय मेघांमधलं अंतर सुद्धा प्रचंड आहे किंवा खूप मोठं अंतर आहे. आणि मग एवढं मोठं अंतर पार करून जाण्यासाठी प्रकाशाला वेळ इतका लागतो, यावरून ते अंतर सुद्धा जास्त आहे. आणि मग ज्यावेळी हे एवढा मोठा प्रकाश तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, इतक्या वेगात येणारा प्रकाश तिथपर्यंत पोहोचण्यासाठी इतका वेळ लागतो, यावरून आपल्याला कल्पना येते की दोन आंतरतारकीय मेघांमधलं अंतर खूप मोठं आहे. आणि मग ज्यावेळेस कधी कधी तिथं काही अनवॉन्टेड म्हणजे अनपेक्षित घटना घडतात किंवा विक्षोभ तयार होतात, त्यामुळं हे आंतरतारकीय मेघ आकुंचन पावतात, ते आकुंचित होतात. आणि आकुंचित झाल्यामुळं काय होतं, त्यांची घनता सुद्धा वाढू लागते. आकुंचित झाले म्हणजे कमीत कमी आकारमानामध्ये त्यांचं जास्तीत जास्त द्रव्य संचय होतो आणि म्हणून त्यांची घनता वाढते. आणि घनता वाढली की त्यांचं तापमान सुद्धा वाढू लागतं. मग या आंतरतारकीय मेघांमध्ये विक्षोभ झाल्यानंतर ते आकुंचित पावतात आणि आकुंचित पावल्यानंतर हे मेघ त्यांचा आकार लहान होतो, त्यांची घनता वाढते आणि घनता वाढली की लगेच तापमानही वाढू लागतं. आणि मग तापमान वाढल्यानंतर त्यामधला तप्त वायूचा गोळा तयार होतो. तापमान वाढलं म्हणजे मध्ये तापमान वाढल्यानंतर मध्ये तप्त वायू तयार होतो आणि हा तप्त वायूचा गोळा तयार होतो. म्हणजे त्यांच्यामध्ये सूर्याच्या अंतर्भागामध्ये जशी केंद्रकीय एकीकरणाची प्रक्रिया होती तशी केंद्रकीय एकीकरणाची प्रक्रिया होते. म्हणजे केंद्रकीय एकीकरण होण्यासाठीचं जे तापमान आहे ते तापमान तिथं निर्माण होतं आणि त्यामुळे अणुऊर्जा उत्सर्जित होते. आणि अणुऊर्जेचं रूपांतर नंतर उष्णता ऊर्जेमध्ये होतं आणि उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतर झाल्यामुळं हे तारे आपोआप प्रकाशमान होतात, म्हणजे ते स्वयंप्रकाशी होतात. आणि हे आपण आकाशामधल्या स्वयंप्रकाशित खगोलांनाच तारे म्हणतो. मग अशा या ताऱ्यांच्या आकुंचित होण्यामधून, आणि तारे आकुंचित झाल्यामुळं, आकुंचित झाले म्हणजे लहान झाले, एकक आकारमानामध्ये सामावलेलं त्यांचं वस्तुमान वाढलं म्हणजे घनता वाढली. आणि घनता वाढली की त्यांचं तापमानही वाढतं. घनता वाढते, तापमान वाढतं आणि तापमान वाढल्यामुळं तिथं आपोआप तो एक तप्त वायूचा गोळा तयार होतो आणि तो स्वयंप्रकाशित होऊन प्रकाशमान होतो. आणि आपण अवकाशामधल्या तप्त अशा खगोलालाच तारा असं म्हटलेले. म्हणजे या प्रक्रियेमधून ताऱ्यांचा जन्म झाला. आता सूर्याच्या अंतर्भागामध्ये केंद्रकीय एकीकरणाची प्रक्रिया होते, म्हणून सूर्याच्या अंतर्भागामध्ये हायड्रोजनचं रूपांतर हेलियमच्या अणुकेंद्रकामध्ये होतं. आणि अशी एका सेकंदात लाखो हेलियमच्या अणुकेंद्रक तयार होतात. उत्सर्जित झालेली उष्णता ऊर्जा आपल्या पृथ्वीपर्यंत येऊन पोहोचते आणि त्याच ऊर्जेचा उपयोग करून आपल्या पृथ्वीवरची जीवसृष्टी तरते किंवा जीवसृष्टीचा जीवनधार ऊर्जेचा स्रोत म्हणजे सूर्य आहे. म्हणजे काय तर ताऱ्यांचा जन्म कसा झाला तर आंतरतारकीय मेघांचं आकुंचन झालं. आंतरतारकीय मेघांचं आकुंचन कशामुळे झालं, तिथं तयार झालेले विक्षोभ, या विक्षोभामधून आंतरतारकीय मेघांचं आकुंचन झालं. आकुंचनामधून घनता वाढली, घनता वाढली म्हणून तापमान वाढलं, तापमान वाढलं म्हणून केंद्रकीय एकीकरणाची प्रक्रिया झाली. आणि केंद्रकीय एकीकरणाच्या प्रक्रियेमुळं ते तारे स्वयंप्रकाशित होऊन चमकू लागले. आणि या दोन आंतरतारकीय मेघांच्या आकुंचनातून एकाच वेळी एक तारा तयार होतो का, अशा असंख्य तारे देखील तयार होऊ शकतात. अब्जावधी तारे तयार होऊ शकतात, हजारो तारे तयार होऊ शकतात. या आकृतीमध्ये दाखवलेल्या तुम्हाला त्या आकृतीवरून कल्पना येईल की त्यांचं चित्र दाखवलेलं आहे. या ठिकाणी तयार झालेले तारे हे हजारो तारे आहेत. म्हणजे एका या विक्षोभामधून, आकुंचनातून, घनता आणि तापमान वाढण्यामधून इतके प्रचंड तारे निर्माण होतात. म्हणजे आंतरतारकीय मेघातून तयार झालेले हे तारे प्रचंड आहेत. आणि ताऱ्यांची निर्मिती अशा प्रकारच्या विक्षोभ आणि त्यांचं आकुंचन झाल्यामुळं, घनता आणि तापमान वाढल्यामुळे होते, हे आपल्याला यावरून लक्षात येतं. मग या ताऱ्यांचा प्रकाश, आता सूर्य आपल्यासाठी तारा आहे. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येऊन पोहोचण्यासाठी साधारणपणे 8 मिनिटं काही सेकंद लागतात. तर चंद्राचा प्रकाश आपल्यापर्यंत येऊन पोहोचण्यासाठी फक्त 1 सेकंद लागतो. याचा अर्थ आपल्या लक्षात येईल की सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये असणारं अंतर किती मोठं आहे. सूर्यापासून येणाऱ्या प्रकाशाला पृथ्वीवर येऊन पोहोचायला 8 मिनिट लागतात, तर चंद्रापासून येणारा प्रकाश हा 1 सेकंदामध्ये येतो. तुमच्या लक्षात आलं असेल ताऱ्यांची निर्मिती कशी होते. आंतरतारकीय मेघांचं आकुंचन झाल्यामुळं घनता वाढते, तापमान वाढतं, तापमान वाढल्यानंतर मधला वायू तप्त होतो आणि हा तप्त झालेला वायू स्वयंप्रकाशित होऊन चमकू लागतो. त्याला आपण तारे म्हणतो.